क्रांती न्यूज मध्ये आपले स्वागत। एक साथ राष्ट्रीय शुरू करेंगे। शुरू कर। जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्तर हिमाचल यमुना गंगा उज्जल जल शिखरंगा, तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मागे, गाये तब जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे तीनों मीनारे लगाएंगे। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। गार्ड बाजू शस्त्र। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जल वितरंग, तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मागे, गाहे तब जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की भारत माता की भारत माता की। गार्ड बाजू शस्त्र। तीनों तीन में बाएं घूमेंगे, बाएं मुड़।
दुसऱ्या दिवशी बांधली तिसरा दिवस बांधली असेल त्यामुळे आपण साईडला बस. स्वातंत्र्य दिनाचा आपल्या देशासाठी सर्वात पवित्र आणि मंगलमय असा दिवस. पूर्वजांच्या पारतंत्र्यात अडकून पडलेल्या वेळेत तुमच्या माझ्या पिढीला लाखो लोकांच्या त्यागातून आलेले हे स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यापूर्वी संपूर्ण जगाच्या पाठीवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशाचा कारभार हा लोकशाही पद्धतीनं आता 75 वर्षापूर्वी यशस्वी चालला. आपण सर्वजण या मायभूमीचे सुपुत्र आहोत. देशाची भक्ती हे तुमचं माझं सर्वांचं कर्तव्य आहे. या दिनानिमित्त मी आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्याही हातून या देशाच्या जडणघडणीत जीवनात हातभार लागावा अशी अपेक्षा होती. आज पहिला असा दिवस आहे. मग तो कोणताही स्वातंत्र्य दिन असो, प्रजासत्ताक दिन असो किंवा एकतेचा दिवस. गणपतराव देशमुख साहेब या झेंडा वंदनाला आले नाही असा गेल्या 60 वर्षांचा एकही प्रसंग आणि त्यांच्या गैरहजेरीत आपण आज हा झेंडावंदन केला. कुठंतरी आपल्या सगळ्या मनाला उर्वर आहे, उणीव आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्वजण त्यांनी चालवलेला राज्यकारभार या तालुक्याचा तसाच पुढे शिस्तबद्ध रीतीनं चालवत राहून त्या अपेक्षा आणि माझे दोन शब्द सांगतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर आमदार साहेब आणि सर्व तालुक्यातील सर्व अधिकारी, पत्रकार मित्र, सर्व ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, अधिकारी या सर्वांचं मी स्वागत करतो. सर, आपण ज्यावेळेला म्हणजे ट्रान्सफर झाली त्यानंतर आम्ही आपल्याशी बोलतो की सर मला थोडंसं घोषित करायचं आहे. आमदार साहेबांनी म्हटल्याबरोबर लगेच 24 लाखाचा निधी डीपीडीसी मधून सँक्शन केला. आणखी 5 कम्प्युटर, 5 प्रिंटर, 5 स्कॅनर आम्हाला सुद्धा डीपीडीसीतून मंजूर केलं. 15 दिवसामध्ये ते आम्हाला दिले सुद्धा. आणि सर, आता आपण बघता की तालुक्याचं चांगलं तहसील कॉर्पोरेट लुक आम्ही त्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, माझं असं मत आहे की चांगल्या ठिकाणी जास्त काम करत नाही. चांगल्या वातावरणात जर आमचे कर्मचारी बसले, त्यांना सोयी सुविधा व्यवस्थित दिल्या तर ते जास्त वेळ काम करू शकतात. कारण नैसर्गिक आपत्ती असो, इलेक्शन असो किंवा आणखी रेग्युलर रुटीन वर्क असो, आम्हाला रात्रंदिवस ऑफिसमध्येच बसावं लागतं. मग त्यासाठी
जर चांगल्या सुविधा असतील, चांगलं वातावरण असेल, खेळबिळीचं आणि प्रकाशाचं वातावरण असेल तर त्यांच्या सुद्धा आरोग्यावर चांगला परिणाम होतो, आणखी ते जास्त वेळ काम करू शकतात. तर आम्ही महसूल विभाग, तालुका प्रशासन, आपल्या सगळ्यांतर्फे आपण खूपच आभार मानतो की आपण आम्हाला निधी उपलब्ध करून दिला आणि चांगल्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली आम्हाला. आणखी इथून पुढे सर तालुक्यामध्ये प्रत्येक अडचणी आमचं प्रशासन प्रत्येक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेल. आणखी प्रत्येक अर्जाला व्यक्तीच्या सर्वसामान्य व्यक्तीच्या प्रत्येक अर्जाला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू. आपण इथं आला सर आणि आपली सर्वजण इथं आला त्याबद्दल मी आपले आभार मानतो.